आई फोन उचल ना. ही अशी का वागते, फोनच उचलत नाहीये. काय झालं, कोणाला कॉल करतेस तू? अर्पिता ताईला. अजून कोणाला? मला सांग अदिरा, ओके आहे का ती? तेच तर विचारायला फोन करते. अरे फोनच उचलत नाही. मी एवढे कॉल्स केले, मेसेजेस केले, पण नो रिस्पॉन्स. आय नो ती खूप सॅड आहे, पण असं जर कोणाशीच नाही बोलली ना तर ती डिप्रेशन मध्ये जाईल. ओके, पण मला असं वाटतं की तू ना थोडासा वेळ द्यावास तिला. तेच ना रो, वेळच द्यायचा मला तिला. मी मस्त प्लॅन केला होता की तिला शॉपिंग साठी घेऊन जाऊ. आम्ही दोघी टाइम स्पेंड करू, फक्त आम्ही दोघी. तिला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी करू. शॉपिंग, मग लंच, मग सलॉन, मूवी, सगळं तिच्या आवडीचं. म्हणजे तिला बरं वाटलं असतं ना. तिने फोनच उचलत नाहीये. रो, मला आता तिची काळजी वाटायला लागली. अदिरा ऐक, तू शांत हो. हे बघ, हे साहजिक आहे तुझं वागणं. आशिषजी जो असे का वागले असतील तिच्याशी, मला कळतच नाही. अरे आय मीन ही इज रिअली गुड, माहितीये, जेन्युइनली. ते खूप शांत आणि अंडरस्टँडिंग आहेत. ते माझ्या ताईवरती खूप खूप प्रेम करायचे. अरे अचानक त्यांच्या रिलेशनला काय झालं असेल? हाय, कोणाच्या रिलेशनला? अच्छा अच्छा अच्छा, तुझ्या बहिणीच्या काय? गेली का तुझी बहीण सासरी? का माहेरीच कायमची राहणार आहे? तिच्या बघा त्यावेळेला माहेरीच असते नुसती चिकटलेली. आई बघ, असं काय बोलतेस तू? का मी नुसतं विचारलं, त्यात काय एवढं का मनाला लावून घ्यायचं? आई, अर्पिता ताई खूप स्ट्रेसमध्ये. थोडी तरी सिंपती दाखवा ना प्लीज. अरे काय, हे सगळं घडणार होतं अधीरा. हे घडायचंच होतं, कळलं का? जेव्हा पण मी गेली ना तुझ्या माहेरी, तेव्हा बघितलं तर ती पडीकच असते माहेरी, चिकटलेली असते नुसती. तुझ्या ताईला काय तिच्या सासरच्यांची काही घेडधडत नसेल. मग तिचा नवरा बोलला असेल, जा बाई जा, राहा माहेरी, जा तिकडेच. जशी तू तशी तुझी बहीण, दोघी तुम्ही सारख्याच. बसते जरा. आई आई आई, लागलं परत बघ. काय शिव्या घालते, कोण देव जाणे. काय चालवलंय तुम्ही? काय चालवलंय म्हणजे? दिसलं नाही का तुला? मी जीव द्यायचा प्रयत्न करत होते ते. हो, खरंच? खरंच म्हणजे? खोटा जीव कसा देतात? नाही, तुम्ही बरंच काही खोटं करू शकता, त्यामुळे हो, तुमच्या बाबतीत हे घडू शकतं. म्हणजे तुला म्हणायचंय काय मी सगळं खोटं करते? बघितलंस दादा, मी एवढा जीव द्यायचा प्रयत्न करते, ते सुद्धा तिला खोटं वाटतंय. आता काय माझा जीव गेल्यावर पटेल का तुला की मी खरंच जीव देत होते? दादा, हिला प्रॉब्लेम काय आहे माझ्यापासून? ही का वागते माझ्या बरोबर अशी? मी जीव देण्याचं नाटक का करेन? हे सगळं करून मला काय मिळणार आहे? मी ह्या ना सासरच्या कटकटीला इतकी कंटाळले ना, म्हणून मी जीव द्यायचा प्रयत्न करत होते. मी आता काय करू सांग? म्हणजे तुला माझं म्हणणं खरं वाटेल. तुला म्हटलं ना दादा, बाकी कोणाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम फक्त हिला आहे. हिला पटत नाहीये काहीच. इतका का हेट करते ती माझा? जाऊ दे, माझी घरचीच माणसं माझ्यावर विश्वास ठेवत नाहीयेत ना, तर मी जगून तरी काय करू? मी मरूनच जाते. काय हा वेडेपणा? काय काय बोलणं? स्वानंती, अगं तिची अवस्था बघ, फार कोलमडली आहे ग ती. अशा वेळी तिला सावरायचं सोडून अजून टोचून बोलतेस तिला. अगं जर समोरच्याच्या मनाचा विचार कर ग. दरवेळी स्वतःच बरोबर, माझंच बरोबर असं का वागतेस तू? समोर बघणार आहे तू तरी. ही वेळ आली आहे का आता आपलीवर? इतका अविश्वास दाखवतात. अरे तिच्या हातात सुरी होती तरी स्वानंदी थांबली नाही, काही बोलते. माझ्या मुलीनी काही बरं वाईट केलं असतं तर काय झालं असतं? अरे तुमचं सोडा रे, माझं काय झालं असतं? मी अजून कोणाला गमवू?
पण मी काही बोललेच नाहीये. ब्रदर, मी काहीच बोलले नाहीये. बोलली नाहीस? अगं सारखीच तर बोलतेस ना. त्या आशिष बरोबर फोनवर बोल म्हणून अप्पीच्या किती हात धुवून मागे लागतेस. टीव्ही तिच्या नवऱ्याचा फोन घेतला नाही ह्यावर तू काहीतरी वेगळा निष्कर्ष काढलास. पण आपली लेक सांगते ना, तिला सासरी त्रास देतायत, त्रास होतोय तिला. मग आपण त्या नरकात ढकलायचं का तिला? आपण अदाडी आहोत का? ती लोक आहेत ना, मला साधा माहेरी फोन सुद्धा करू देत नाहीत. अरे त्यावरून सुद्धा मला बोलणी खावी लागतात. मग ही परिस्थिती आणि आपण तिला परत तिथेच ढकलायचं का? काकू, स्वानंदी, तुम्ही आता अर्पितावरती अविश्वास दाखवू नका. आता तिची मानसिक स्थिती बरी नाहीये. ही वेळ काय आरोप प्रत्यारोप करण्याची आहे का? तिला नसेल इच्छा आशिषशी बोलण्याची तर तिच्यावर जबरदस्ती करून काय उपयोग आहे? तिला जितके दिवस इथे हवंय तितके दिवस ती इथे राहील. आणि प्लीज तुम्ही तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या नात्यामध्ये पडू नका. तिच्या सासरच्या मंडळींबद्दल सहानुभूती दाखवू नका. नाही राजवाडे, उगाच मी काहीच बोलत नाही. मी चिंगीच्या वेळी सुद्धा तिच्या पाठीशी उभी राहिले होते, तुम्ही पाहिलंयत. हो, कारण अंशुमनच्या विरोधात होती त्यावेळी ती. आता आप्पीच्या विरोधात आहेस. काही करून तू माझ्या मुलांच्या विरोधातच असतेस. नाही, मी न्यायाच्या बाजूने उभी राहते आणि चिंगीची बाजू न्यायाची होती म्हणून तिच्या बाजूने. कारण काय आहे, एका मुलीला, एका स्त्रीला जर त्रास होत असेल तर किती काही झालं तरी तिच्या बाजूने उभी राहणार. एक स्त्री म्हणून मी स्वतःला तिच्या जागी उभं करू शकते. आणि मला अर्पिताताईंच्या बाजूने उभं राहायला आवडलं असतं, पण नाही उभी राहू शकत आहे मी. कारण त्यांची बाजू सत्याची आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं मला वाटत नाही. अरे समर, ही थांबतच नाहीये. अप्पी, कोणाचंही काही ऐकायचं नाही. तू मला सोडून जाणार नाहीयेस इथनं. अर्पिता, प्लीज सांभाळ स्वतःला. स्वानंदी, अहो काय आहे? अहो वेळ काय ते तरी बघा. सत्याला वेळ काळ नसतो राजवाडे. हे बघ, उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस. उगाच आपले मोठे मोठे डायलॉग मारायचे सत्याचे वगैरे. अरे माझ्या डोळ्याला जे दिसलं ना तेच मी बोलते आणि तेच सत्य आहे. आशिषने हात धरून ओढत आणलं तिला. पण तूच सांग, आता यापेक्षा वेगळं सत्य काय असणार आहे? काकू, तुमच्या डोळ्यासमोर जे काही घडलं ते मी पाहिलं, राजवाडेंनी पाहिलं, सगळ्यांनी पाहिलं. पण प्रत्येक वेळी आपल्या डोळ्यासमोर जे घडतं ते सत्य असतं असं नाही ना. माणसांच्या दोन बाजू असतात, त्यांची दोन रूपं असतात. आता अर्पिताताईंचं असं म्हणणं आहे की आशिष भाऊजी आणि त्यांची फॅमिली हे आपल्या सगळ्यांसमोर वेगळे आहेत आणि ह्यांच्या समोर ते वेगळे आहेत. पण मला असं वाटतंय की अर्पिताताई आपल्या समोर वेगळ्या आणि त्यांच्या समोर वेगळ्या आहेत. म्हणजे दोन रूपं जी आहेत ना ती ह्यांची आहेत, त्यांच्या फॅमिलीची नाही.